सरन्यायाधीश भूषण गवईंवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही असं म्हणत हल्ल्याचा प्रयत्न, बार काउन्सिलकडून वकिलाचा परवाना रद्द. पंतप्रधान मोदींकडून सरन्यायाधीश गवईंवरील हल्ल्याचा निषेध व्यक्त, आपल्या समाजात अशा निंदनीय कृत्यांना स्थान नाही. मोदींची प्रतिक्रिया, तर मुख्यमंत्री फडणवीसांनीही निषेध नोंदवला. सरन्यायाधीशांवर नाही तर हा आपल्या संविधानावर बूट फेकण्याचा प्रकार, भूषण गवईंवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांची टीका. न्यायाधीश गवईंवरील हल्ल्याप्रकरणी पवारांची राष्ट्रवादी आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवारांच्या तर बारामतीत सुळेंच्या उपस्थितीत आंदोलन. मुंबईत कस्तुरबा रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांकडून सर्वांना निवृत्ती सोहळ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं पुस्तक भेट, तर महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक फेकून पुस्तक देणाऱ्याला माफी मागायला भाग पाडलं. महाराष्ट्राचं प्रबोधन केलेल्यांबद्दल अशा प्रकारची घटना अयोग्य, पोलिसांनी दखल घ्यावी. मनसे कार्यकर्तेही प्रकरणाची माहिती घेतील, संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया. शिवसेना चिन्हासंदर्भात उद्या सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, सत्तेच्या हवेत असलेल्या शिंदेंचं विमान न्यायालय जमिनीवर पाडणार का, लवकरच कळेल, असीम सरोदेंचं वक्तव्य. कफ सिरपमुळे आणखी एक बळी, मध्य प्रदेशातील 18 महिन्याच्या बाळाचा नागपुरात मृत्यू. मध्य प्रदेशातील 36 रुग्णांवर नागपुरात उपचार सुरू, आतापर्यंत 10 बालकांचा मृत्यू. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता. शिंदे सरकारपेक्षा प्रति हेक्टरी किमान 2 ते 5 हजार रुपये अधिक मदत जाहीर करण्याचा सरकारचा प्रस्ताव, सूत्रांची माहिती. आज किंवा उद्या राज्यातील सर्व नुकसानाचे आकडे येतील, तिन्ही नेते एकत्र बसून शेतकऱ्यांसाठीच्या मदतीची घोषणा करतील, बावनकुळेंची प्रतिक्रिया. सोन्यात 2,700 रुपयांची वाढ, तर सोनं प्रति तोळा 1,23,000, चांदी 1,57,400 रुपयांवर पोहोचली. बीडच्या कपिलधारवाडीत डोंगर खचला, गावातील घरं, शाळा आणि रस्त्यांना भेगा, नागरिक भयभीत. प्रशासनाकडून कपिलधारवाडीकडे जाण्याचा रस्ता तुर्तास बंद.